हॅलो रोहित. हो. हो तर सिनेमाचा हिरो आलेला आहे. नाही तू आता त्याला हिरो म्हणतोस ते बरोबर आहे कारण की मी हा उलगडा केला. तू आता मला मगाशी म्हणत होतास की नंदू सर तुम्ही हिरो आहात या चित्रपटाचे. कारण ज्यावेळेस मला लक्ष्मणनं ही स्क्रिप्ट ऐकवली त्यावेळेस ओबेरॉय मॉलमध्ये आणि आम्ही तिथे बसलोत आणि मग आला म्हणाला की एक पोस्टमनचा रोल आहे, हिरो आहे, सगळं तुमचाच रोल आहे आणि तुम्ही मेन रोलमध्ये आहात, आवडेल का तुम्हाला? मला अरे निश्चित आवडेल. काही दिवसांनी मला वीणा भेटली. सर आपण बरोबर काम करतोय ना, कारण की मी हिरोईन आहे, मी मेन रोल आहे, मला कळलेलं आहे. बरं वाडकर आमच्या सोसायटीतच राहतो बिंबिसार नगरला. काही निमित्तानं आम्ही रोज भेटत असतो मॉर्निंग वॉकला वगैरे. तर मला मी लक्ष्मण उत्तेकरचा मेन रोलमध्ये एक पिक्चर करतोय. आणि नंतर सेटवर गेल्यावर आम्हाला कळलं की आमचा रोहित उत्तेकर मेन रोलमध्ये. वा 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 वा. आणि त्याच्यानंतर तू आता चित्रपट बघशील तर त्यात आम्ही कोणी हिरो नाही तर टपाल हिरो आहे. हिरो आहे. वा वा वा. या गोष्टीकडे यायचंच आहे मला. दिग्दर्शक साहेब बसलेले आहेत आणि सर तुमचं आणि यांचं आडनाव सेम आहे. मग हे तुमचे कोणी नातेवाईक आहेत की काय? माझ्या गावातला आहे तो. अच्छा. पोलादपूर तालुक्याचा, पोलादपूर, रायगड जिल्हा. बर बर बर. मग या हिरोचा शोध कुठे लागला रोहितचा? ह्या हिरोचा शोध कसा लागला हे निलेश तो ऐकशील ना थक्क होशील. सांगा ना सर. मी मुलं शोधत होतो रंगाच्या रोलसाठी. म्हणजे गावात जवळजवळ 1 महिना मी राहिलो, तालुक्यातल्या सगळ्या शाळा पालत्या घेतल्या आणि तो मुलगा भेटतच नव्हता. आणि मी शेवटी एका शाळेत मी ऑडिशन्स घेत होतो काही मुलांची आणि त्याच दिवशी रात्री मला निघायचं होतं, मुंबईला दुसऱ्या शूट होतं. आणि मी मुलांना प्रश्न विचारत होतो की नाव काय, कुठला रंग आवडतो, ॲक्टिंग केली काय, कधी नाचता येतं का, काय 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 काय. आणि सूर्य माझ्या मागे होता आणि त्या मुलांच्या चेहऱ्यावरती शाडो. आणि मला कळलं नाही की हा शाडो कोण क्रिएट करते. मी मागे वळून बघितलं तर माझ्या मागे झेंडावंदनाचा तो पॉल असतो, रॉड असतो ना, पाईप, त्याच्यावर चढून हा त्या मुलांवरती शाडो क्रिएट करत होता. अरे बापरे. आणि मी मागे वळून पाहिलं, म्हटलं काय करतो वरती? नाही असाच बसलोय. म्हटलं ही बसायची जागा आहे, खाली खाली आला आणि मी ते फोटो काढायला सुरुवात केली. त्यांना नाव वगैरे विचारलं, एकही फोटो सरळ दिला नाही. रंगाचा रोल थोडासा रोमॅन्टिक आहे, निष्पाप निरागस रोमॅन्टिक. हा रोमॅन्टिक आहे. हा. तर मी म्हटलं काय रे, कुठली मुलगी आवडते का वर्गात? मला मग आणि तुला माहिती आहे शाळेत त्याच्या वर्गातल्या एका मुलीला त्याने तांदळाच्या भाकरीवर तुम्हाला लय आवडतेस म्हणून लिहून दिलं होतं स्केच पेनने. तांदळाच्या भाकरीवरती लिहिलं होतं तू मला लय आवडतं. खरं हे मला ऐकायला. अरे मग तिचं नाव तरी सांगा मला. सरिता. 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 बर सरिता तुझ्याच वर्गात आहे. हा. आता ती ऐकेल ना. आणि तिला ते भाकरीवरतीच लिहून द्यायचं का? म्हणजे कुठनं सुचलं की भाकरीवर लिहून द्यावं? नाही मी म्हणजे दुसऱ्या पोरांचं बघितलं, मला पण प्रेम करायचं वाटलं म्हणून मी पण लिहिलं. किती निरागस, किती निरागस असावं. मी दुसऱ्या पोरांचं बघितलं, मला लिहावंसं वाटलं पण लिहिलं. म्हणजे थोडक्यात गुरु बघा ना किती आहेत त्यांचे. बाकीची मुलं असं तांदळाच्या भाकरीवर वगैरे लिहून देतात? नाही ते समोर समोर असं बोलतात मुलीला. कळलं का तू निरागस? फार निरागस प्रेम आहे. मला या निष्पाप आणि निरागस प्रेमाकडे यायचंय खरं तर. मला खूप आनंद झालाय आज तुम्ही आमच्या घरात आलेला आहात सर. काय ना आमच्या घरात काही लोक आहेत सर. तुम्ही टेलिव्हिजनच्या माध्यमातून हा शो बघत असाल. माझे एक बाबा आहेत. बाबा आलात तुम्ही? माझं टपाल आलं, टपाल हो तुमचं टपाल आलं, व्हॉट्सअप आलं, सगळं आलं. सगळं आलं ना. पाहुणे आलेत, पाहुणे. हे काय पाहुणे बसलेत? अरे वा वा, अरे काय माणूस, केवढं मोठं माणूस आलंय माहितीये का? कोण? विनोद खन्ना. विनोद खन्ना गाणी किती फेमस आहे, मी फॅन आहे यांचा. कुठली गाणी बाबा? ते आहे ना गाणं
हे मुंबईचं आकाशवाणी केंद्र आहे. रात्रीची 9:40 झालेली आहे. आता मी बसतो पोथी वाचायला. असं पोथी अरे अरे विद्या बालन अरे मी श्वसन बसत नाही डोळ्यावर. नाना पाटेकर. अरे बाबा हात्या 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 असं असं. बता 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 एक गव्हाचा पिटकोण सारी बाजरी का पिटकोण. बता बता अरे बनाने वाले ने समोसा नहीं बना. तू कोण होता बनाने वाला. ए मला भाई. अरे हा पोकीमान. अरे पोकीमान कसं आहे बाबा तू. बरं आहे ना. वा वा वा. हा बघ हा टेडी बेअर बघितलास का. हा किती मस्त आहे ना. अरे वा कापूसच भरलाय सगळा. सेलवर आहे. सेल बिल बोलतो 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 मला पाहिजे. मला सांगा कितीला दिला. कितीला दिला. कितने मी दिया बोलो. पप्पा काय तुम्ही बोलताय. कशाला पाहिजे तुम्हाला ते. अरे पाहिजे म्हणजे तुला सांगतो 8 तरी गाद्या बनतील. एवढा कापूस भरलाय. तुम्ही काय बोलताय. ते हसतायत म्हणून तुम्ही गंमत करताय. त्यांची वाडकर आहे ते वाडकर. काय हे हा अच्छा अच्छा. बरं चहा पाणी काय झालं. झालं पप्पा झालं सगळ्यांचं. झाले ओळख परत तुमची. जाताय तुम्ही आता. झालं एकदा आनंदी आज लय मोठे मोठे पाहुणे आले. येतो येतो. सर टपालमधून आम्हाला काय बघायला मिळालं. कारण नाव खूप युनिक आहे. खूप छान आहे. टपालमध्ये एक रंग्या 10 वर्षाचा मुलगा, त्याने लिहिलेलं टपाल, त्या गावातले पोस्टमास्टर, त्यांची बायको तुळसा, ह्या तिघांचं एक भावविश्व, त्यांचं एक भावनिक नातं आणि त्यांचं हृदयस्पर्शी प्रेम हे टपालमध्ये बघायला मिळेल. त्या टपालामागे चाललेला त्या तिघांचा प्रवास आणि त्या प्रवासात ते कसे एकमेकांच्या विश्वात अडकतात, एकमेकांच्या प्रेमात अडकतात आणि त्याचा शेवट काय होतो ते तर प्रेक्षकांना कळेल. कारण आम्ही टपालावर लिहिले मालकाशिवाय फोडायचं नाही. मला हे आवडलेलंच आहे की सिनेमात बघायचं आहे आम्हाला खरं तर काय आहे. आणि हा हिरो आहे. थोडंसं मला असं जाणीव होऊ लागली आहे की तिकडे शाळेत जसं काहीतरी केलेलं आहे तसं सिनेमातही कदाचित त्यानं केलं की काही मला माहिती नाही आहे. हीच क्युरिओसिटी राहू दे प्रेक्षकांपर्यंत. म्हणजे प्रेक्षक नक्कीच ते टपाल थिएटरमध्ये जाऊन फोडून वाचतील सगळेजण आणि पाहतील सुद्धा. सर हिंदीमध्ये इतकं मोठं तुम्ही काम केलेलं आहे. मोठमोठ्या स्टार्स बरोबर तुम्ही काम करता. बॉस सारखा सिनेमा असेल. ब्लू फिल्म आहे म्हणजे ब्लू सिनेमा हो. ब्लू नावाचा सिनेमा सरांनी. कधी कधी माझी ओळख तशी करून देतात. ह्यांनी ब्लू फिल्म केली. एवढे मोठे मोठे सिनेमे, इंग्लिश विंग्लिश सिनेमा, एवढे सिनेमे केल्यानंतर सर मराठी सिनेमा बनवावा असं कधी वाटलं. हिंदी सिनेमे शूट करत असताना निलेश खरं सांगायचं तर जे माझ्या गावी माझ्या लहानपणी मी पाहिलंय, तिकडचे लोक, तिकडची भाषा, तिकडची संस्कृती, कल्चर, त्या भाषेचा एक दुसरा हेल आहे. आपल्या गावाचं नाव सर. पोलादपूर प्रॉपर. एक वेगळा हेल आहे, वेगळा गोडवा आहे त्या भाषेला. आणि जरी मी हिंदीमध्ये ॲज अ कॅमेरामन वेगवेगळ्या फिल्मचा शूट करत होतो किंवा ॲज अ कॅमेरामन म्हणून काम करत होतो, तरी मला वाटत होतं की माझ्या लहानपणी मी जे अनुभवले, जो माझा एक्सपिरियन्स आहे ते मला कुठेतरी एक्सप्रेस करायचं होतं. आणि ॲज अ कॅमेरामन तुम्ही नॉर्मली सेटवर तुला माहिती आहे म्हणजे ॲज अ कॅमेरामनचं काम असतं की डायरेक्टरचं विजन त्याच्या लाईट्स आणि कॅमेराद्वारे लोकांपर्यंत पोहोचवणं, ट्रान्सलेट करणं. तो मीडिएटर असतो. पण त्याच्या स्वतःच्या ज्या भावना असतात, स्वतःचा जो अनुभव असतो तो अव्यक्त राहतो कुठेतरी, त्याला तो नाही करता येत. आणि मला माझ्या भावना, माझा एक्सपिरियन्स, माझा अनुभव व्यक्त करायचा होता अगदी प्रामाणिकपणे. म्हणून टपाल बनवायचा किंवा टपाल एक चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. लेखक सुद्धा आपणच आहात.